पाणी पाणी द्या ना. इकडे ये ना. अर्धा अर्धा सांगा बाळा. काय म्हणशील? हा शिक्षकांची जबाबदारी वाढते ना. 100% येतात. तर पुण्या ठिकाणी कसं आहे, तिथे काय सांगते शिक्षक पालकाला फोन करून सांगते तुमचा अभ्यास करून घेणं होत असेल तर पाठवणे तर पाठवा शाळेत. इथं तसं नाही, म्हणे शिक्षकाला तुम्ही करून घेतात तर पाठवत पण आता पहिलं परत कसं पालक करून घेतच नाही, ते अजून एका ट्युशनला लावतात. कोचिंग असले म्हणजे ते म्हणतात तुम्ही करून घ्या, शाळा करून घेत नाही, तुम्ही करून घ्या. मुंबईलाच कसं माजूरवाला मॅडम आमच्याकडे खूप क्लासेस आहेत. तालुक्याच्या ठिकाणी एका विषयाला 2-2 कोचिंग. त्यांनी काय होतं, त्यांनी काही नाही. स्वागतम. आज आपल्या शाळेमध्ये पुणे येथील निरामय वेलनेस सेंटर या संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं 3 टाळ्या वाजून जोरात स्वागत करूया. या संस्थेचे संचालक आदरणीय श्रीमान योगेश चांदोरकर साहेब व त्यांच्या सोबत सौ अमृता चांदोरकर मॅडम याही उपस्थित झालेल्या आहेत. शाळेचे कर्तव्य म्हणून या मान्यवरांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून श्रीमान योगेश चांदोरकर साहेब यांचे स्वागत करतील काळे सर्व एमडी सर. मॅडम यांचे स्वागत करतील कुमारी अवघडी सुप्रिया व बनसूड श्रावणी. खराब झाली सगळं हे. त्याच्यानंतर ते सगळं पूर्ण पाणी होतं. हे प्राध्यापक ही सर्व बागेची निगराणी आणि तुम्हाला आवड आहे? आवड आहे आणि विद्यार्थी करतायत सगळे व्यवस्थित. विद्यार्थ्यांकडून करून घेतो ते फक्त अतिवृष्टीमुळे हे झालं. हे जास्त झालं तर आज सुंदर होती बाग पूर्ण, म्हणजे टोमॅटोची झाडं सुद्धा गेल्या वर्षी भारी होती की सगळा आमचा स्टाफ म्हणजे शाळेला आम्ही वापरून सुद्धा स्टाफने सुद्धा नेले. आणि विशेष म्हणजे ह्याला एक चिमटभर सुद्धा सेंद्रिय आपलं हे करत नाही. ऍक्च्युली ना हे जे असे हा पायलट प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण, हा खरं गावकऱ्यांना दाखवायला पाहिजे. ते गावकऱ्याचं म्हणणं काय आहे, किंवा सेंद्रिय पद्धतीने केलं तर मग उत्पन्न कमी निघतंय. उत्पन्न कमी निघल्याच्यानंतर मग पैसा त्यांनी डोक्यात ठेवलेला हो मुळात तुम्ही आता वाक्य बोललो बरोबर. त्यांना समाधान आहे तेवढं किंवा लावावं लागतात. हिशेबच मांडत नाही. किती पैसे थोडे थोडे करून तुम्ही 100 रुपये घालवतात, मिळताना 20 रुपये मिळतात. असं आहे ते लक्षात ठेवा. शेतकरी कर्जबाजारी का होतोय, का हिशोबच करत नाही तो. लिंबुण्या, हे बोर आहेत, चिंचा, कवठी, सगळं सगळे झाड मागणी वाढली. अरे बापरे, मस्त. लिंबुणे सगळे. आणि मॅडम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा गेल्या वर्षी जी टप्पा झाला त्या टप्प्यामध्ये तालुक्यातून ही शाळा दुसरी आलेली. अभिनंदन.
अच्छा, सुंदर शाळा माझी शाळा. हा सुंदर शाळा नाही का ते हो, हो, ते हो. मागे आता प्रकरण झाला आर्यन काहीतरी हा पण हे साधारण कधीपासून लावलेली झाडं ती? हे हो सर मी 15 ते 20 वर्ष झाली. हो आणि काही काही साठी एक माणूस सेपरेट आहे हा आणि परस भागासाठी ते शिंदे सर आहे. थोडंसं पाण्याचं आमचं नियोजन कमी आहे. बोर जे आहे शाळेचं पाणी कमी होतं उन्हाळ्यामध्ये. ही एक थोडीशी आमची हे आहे. आणि इथं आता ह्याला हे लिंबोणी आहे ना मॅडम इतका बहार येतो इतका बहर म्हणजे सगळे वाकून जातात असे वाकून पूर्ण. जातात. इतका बहर येतो. खूप काही झाड आहेत लिंबूचे झाड. विशेष म्हणजे ह्याच्यातलं एकही 1 रुपयासाठी विक्री केलं जात नाही का सगळं स्टाफ वगैरे लेकरांसाठी मुलांसाठी सगळं 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 पण सगळा स्टाफ जवळच आहे का? जवळच आहे सगळे एक 25-30 किलोमीटर. 25-30 किलोमीटर असं जवळचं म्हणजे. बाहेर नाही गाव आमचे गाव पण राहायला सगळं माझं लाशे सर आणि माझं एक 5 किलोमीटर गाव आहे. आणि इथं फार जवळ आहे. सर माझ्याकडे छोटं ट्रॅक्टर आहे. ते ट्रॅक्टर स्वतः घेऊन मी सगळं स्वतः करते छान. तेच म्हटलं ते हौस आहे त्यांना, त्याच्यामुळे ते माणूस लोक सदर करू. फक्त यावेळेस निसर्गाने साथ दिली नाही आम्हाला. पाण्यामुळे बाकी काय नाही. पाणी म्हणजे चालू आहे. पाणी वगैरे असं मस्त वरती लावलं. पाण्यामुळे आता हा, पण ते आता परत नाही ह्याला आम्हाला आता मोडून टाकायचं नवीन बाग बनवायची आहे. ते बघा ते चिंचा बघा हो ना, जून मध्ये लावलेलं आहे. भरपूरच लगडल्यात ते. परत आता ही लाईन आहे चिंचाची अख्खी. थोडंसं पाण्याचा पूर्ण पाणी कमी होतं. छान. पण एकंदरीत कॅम्पस आणि ह्या सगळ्या गोष्टी छान आहेत. 2.5 एकरचं परिसर आहे प्रशस्त आहे. आणि इथली प्रॉपर्टी आपण एक त्या बोर्डापाशी फोटो घेऊ तिथे वरती करायला पाहिजे. या आता